तर बघा लास्ट लेक्चरला आपण ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन, तर त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन आहे, 2 ऍप्लिकेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट काय होतं, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन, आणि सेकंड काय होतं, टू कन्वर्ट युनिट्स. तर तिसरं जे ऍप्लिकेशन आहे टू डिराइव्ह अ फॉर्म्युला, तर हे ऍप्लिकेशन आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. तर बघा ऍप्लिकेशन फॉर्म्युला, सर आवाज त्या ब्रेक ठिकाणी होतोय. तुम्हाला डायग्राम सांगितलेले आहे. एक डायग्राम सांगितलेला आहे. डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, आवाज ब्रेक व्हायलाय. आवाज ब्रेक होतोय सर. आता येतोय का आवाज? हो सर का ब्रेक होतोय? ब्रेक होतोय सर थोडा. तुम्ही पण रेंज मध्ये राहा जरा, तुम्हाला आवाज येईल व्यवस्थित. काय दिलेलं आहे बघा, द टाइम पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन द लेंथ एल अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. म्हणजे या ठिकाणी काय दिले, एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे तुम्हाला. तर हे सिंपल पेंडुलम आहे. तर हे सिंपल पेंडुलम डिपेंड कशावर असतं? तर आता पेंडुलम म्हणजे काय तुम्हाला माहिती असते की हे काय केलेलं आहे, पेंडुलमची वन साइड जी आहे, म्हणजे एक थ्रेड घेतलेला आहे, त्याला काहीतरी एक ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे. ते जे ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट काय केलेलं आहे, एका वन एंडला फिक्स केलेलं आहे. बरोबर, तुम्हाला दिसतंय हे ओ, हे काय ऑब्जेक्ट आहे, ह्याला काय देता तुम्ही, ऑसिलेशन देता. ऑसिलेशन देणे म्हणजे काय देणं, तर दोलन. म्हणजे तुम्ही त्याला थोडक्यात काय देऊ शकता, फोर्स अप्लाय करता आणि त्याला दोलन देतात, त्याला काय देतात, ऑसिलेशन देतात. आता ते जे ऑसिलेशन आहे तर ते ऑसिलेशन डिपेंड कशावर असतात, तर पिरियड वरती डिपेंड असतात, टाइम वरती डिपेंड असतात. म्हणजे तुम्ही कोणते किती ऑसिलेशन दिलेले आहेत, किंवा 20 ऑसिलेशन साठी 20 ऑसिलेशन जर आपण काउंट केली, त्यासाठी किती टाइम लागतोय, तो टाइम म्हणजे काय असतो, तर तो पिरियड असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काय करणार, हे जे ऑब्जेक्ट आहे तर तुम्ही कितून सुरुवात करणार त्याला ऑसिलेशन देण्यासाठी, ते ऑसिलेशन कसे होणार, लाईक दिस. बरोबर, म्हणजे काय नाही जाणार, ते ए ओ बी परत बी ओ ए, परत ते ओरिजिनल ए पोझिशनला ज्या वेळेस येतं त्यावेळेस काय झालं, त्याचं वन ऑसिलेशन विल बी कम्प्लिटेड. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, एक ऑसिलेशन कम्प्लीट झालं, म्हणजे एक सायकल पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. मग ते वन ऑसिलेशन जे आहे तर त्या वन टी म्हणजे काय असतंय, आता हे सिंपल पेंडुलम जो आहे तर तो सिंपल पेंडुलम डिपेंड कशावर असते बघा. फर्स्ट काय सांगितलेलं आहे, टी. टी म्हणजे काय, पिरियड ऑफ द ऑसिलेशन. पिरियड म्हणजे काय, तर टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इन हाऊ मेनी टाइम्स, म्हणजे एक ऑसिलेशन कम्प्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो, तर त्याला काय म्हटलं जातं, पिरियड म्हटलं जातं. सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन द टी. अजून कशावर डिपेंड असणार आहे, तर थ्रेड आहे, दोरा आहे, त्या दोऱ्याची काय जी लेंथ असणार आहे, फॉर एक्झाम्पल एल. सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन द लेंथ. सिंपल पेंडुलम डिपेंड कशावर असणार आहे, एल वरती. त्यानंतर तिसरी टर्म काय येते, या सर्व जे प्रोसेस होते तर ही प्रोसेस कुठे होते, अर्थ वरती होते. ही सर्व जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होते, अर्थ वरती. म्हणजे काय ना, त्याचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची. या ठिकाणी तीन टर्म तयार झालेले आहेत. म्हणजे काय, पिरियड डिपेंड कशावर असणार आहे, लेंथ ऑफ द वायर म्हणू शकतो किंवा थ्रेड म्हणू शकतो आपण. आणि दुसरं काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जेवढं लेंथ जास्त असेल तेवढा टाइम सुद्धा काय असणार, जास्त असणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला ते इक्वेशन तयार करायचं आहे. आपल्याला सिंपल पेंडुलमचं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाच्या साहाय्यानं, बाय युझिंग डायमेन्शनल फॉर्म्युला. सांगितलेलं आहे, द टाइम पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन द लेंथ अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे हे जे सिंपल पेंडुलम आहे तर हे सिंपल पेंडुलम कशावर डिपेंड असते, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती. सिंपल पेंडुलम जो दिलेला आहे तो सिंपल पेंडुलम कशावरती डिपेंड असतो, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आणि लेंथ. त्याच्यावर आपण इक्वेशन काय सांगितलं, तिथे काय सांगितलेलं आहे, टी इज डिपेंड्स ऑन लेंथ अँड जी.
बरोबर. Is depends on length and g. बरोबर. आता ह्यांची पॉवर काय माहिती आहे का आपल्याला? लेंथची पॉवर काय आहे, जी ची पॉवर काय, म्हणजे लेंथची किती पॉवर आहे, ची पॉवर काय माहिती आहे का नाही माहिती. मग ते आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार. त्यांची पॉवर जी आहे ती पॉवर आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करायची. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलं, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आवाज येईना सर. काय होतं, काय अडचण आहे का? जे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एल रेस टू ए आणि जी रेस टू बी, हे जी काही पॉवर आहे ती पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायची ए आणि बी. त्यानंतर टी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं साइन काढलेलं आहे त्या ठिकाणी, इक्वल टूचं साइन वापरलेलं आहे. म्हणजे काय ना, टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. टी इज इक्वल टू काय, के एल रेस टू ए जी रेस टू बी. म्हणजे काय झालं, हा प्रोपोर्शनलिटी साइनच्या ऐवजी इक्वल टू साइन आलं. त्या ठिकाणी के हा काय झाला, कॉन्स्टंट आलेला आहे. के हा काय तयार झालेला आहे, कॉन्स्टंट तयार झालेला. म्हणजे काय ना, एल रेस टू ए जी रेस टू बी. के इज कॉन्स्टंट विच इज अ डायमेन्शनलेस. म्हणजे तो के जो आहे तो के काय आहे, कॉन्स्टंट आहे, विच इज अ डायमेन्शनलेस. त्याला कोणत्याही प्रकारचे कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा डायमेन्शन फॉर्म्युला आपण काय करतोय, कॅल्क्युलेट करत नाही. त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला नसतो. डायमेन्शन ऑफ टी इज इक्वल टू L0 M0 T रेस टू 1. आता आपण तुला टी दिलेला आहे तर त्याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला, डायमेन्शन ऑफ टी इज इक्वल टू L0 M0 T रेस टू 1. त्यानंतर डायमेन्शन ऑफ एल L1 M0 T0. म्हणजे आपल्याला टी चा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती आहे, लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती आहे, आणि डायमेन्शन ऑफ जी, जीचा डायमेन्शन फॉर्म्युला काय तो L1 M0 T रेस टू -2. म्हणजे ह्या जे आपण एल टी एल जी त्याचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आलेला आहे, टी L0 M0 T1 L1 M0 T0 L1 M0 T रेस टू -2. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे त्या तिन्ही टर्मचे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कोणकोणते तीन टर्म आहेत, टाइम, लेंथ आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय कोणकोणते टर्म आहेत, डायमेन्शन, टीची, लेंथ आणि जीची. हे जे तीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेले आहेत, ह्या तीन व्हॅल्यू आपण काय केल्या, जे आपल्याला गिवन इक्वेशन दिलेलं होतं टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू काय केल्या, आपण पुट आउट केल्या. त्यामध्ये काय केलं, ह्या ज्या गिवन दिलेल्या व्हॅल्यू होत्या तर त्या व्हॅल्यू आपण काय केल्या या ठिकाणी पुट आउट केलेल्या आहेत. ओके, म्हणजे काय इक्वेशन आलं, L0 M0 T1 इज इक्वल टू के ऍज इट इज एल रेस टू 1 M0 T0. बरोबर. त्याची पॉवर काय आहे, के एल ची पॉवर ए आहे म्हणून काय ठिकाणी काय आलं ए. त्यानंतर जी ची पॉवर बी आहे म्हणजे काय येणार, L1 M0 T रेस टू -2 त्याची पॉवर बी आहे. इज इक्वल टू के इज इक्वल टू एल रेस टू ए एम रेस टू 0 T रेस टू 0. म्हणजे काय आलं, टाइम के ची पॉवर सॉरी एल ची पॉवर काय केलं, ही जी ए पॉवर होती तर त्या ए पॉवर न आतमध्ये मल्टिप्लाय केलं, पूर्ण ब्रॅकेटला काय केलं, पॉवर न मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय येणार, एल रेस टू ए 1 इंटू ए आलेला आहे M0 T0. त्यानंतर बी ची पॉवर जी दिलेली आहे काय येतं, एल रेस टू बी M0 T रेस टू -2 बी. ओके, आता इथे दोन टर्म आहेत बरोबर, म्हणजे दोन्ही ब्रॅकेट मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आपण काय करणार, आपले पॉवरचे जे काही रूल्स आहेत तर ते रूल्स यूज करणार. कोणकोणते आहेत पॉवर सेव्हचे रूल, कोण सांगतोय, काय आहे पॉवरचा रूल. बेस जर इक्वल असेल पॉवरची काय करत असतो आपण, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन काय करतो पॉवरच्या, ऍडिशन. ऍडिशन. म्हणजे काय ना इक्वेशन L0 M0 T1 इज इक्वल टू के एल रेस टू ए बी एल रेस टू ए प्लस बी M0 T रेस टू -2b. आता ह्याच्या दोन्ही साइड जर कम्पेअर केल्या, कम्पेअरिंग बोथ साइड
कम्पेअरिंग बोथ साइड. कम्पॅरिझन केलं त्याचं काय येणार कम्पॅरिझन केल्यानंतर मग हे जे गिव्हन इक्वेशन दिलेलं होतं त्या गिव्हन इक्वेशन मध्ये कम्पॅरिझन जर केलं कम्पेअरिंग बोथ साइड तर काय ते कम्पॅरिझन केल्यानंतर इकडे काय एल ची पॉवर 0 आहे या साईडला काय एल ची पॉवर a प्लस बी म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू 0 बरोबर. नंतर m0 t रेस टू 1 आहे t रेस टू मायनस 2b आहे म्हणजे काय येणार मायनस 2b इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे काय केलं b ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे b ची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस 1/2 आलेली आहे. b ची जी व्हॅल्यू आहे b ची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस 1/2 आलेली आहे आणि a ची व्हॅल्यू काय आलेली आहे प्लस 1/2 म्हणजे काय येणार t इज इक्वल टू k l रेस टू 1/2 g रेस टू मायनस 1/2 म्हणजे काय येणार t इज इक्वल टू k ब्रॅकेट मध्ये l अपॉन g t इज इक्वल टू k l अपॉन g. मग आता l अपॉन g कसं तयार झालेलं आहे बघा इथे सिम्प्लिफिकेशन त्याचं दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण a आणि b ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. a ची व्हॅल्यू काय आहे 1/2 आहे आणि b ची व्हॅल्यू मायनस 1/2 आहे. म्हणजे काय केलं आपण त्याच्यामध्ये रूल वापरला होता. रूल काय होता a रेस टू n जर असेल a रेस टू n जर असेल तर आपण काय लिहिलं a रेस टू n इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू मायनस n बरोबर. तोच आपण इथे फॉर्म्युला यूज केलेला आहे. म्हणजे इथे काय आहे पॉवर जर त्याची मायनस असेल तर आपण ते लिहिताना कसं लिहितोय पॉवर त्याची मायनस आहे म्हणजे आपण कसं डिनॉमिनेटर मध्ये लिहू शकतो. म्हणजे काय ना a रेस टू मायनस इथं जर मायनस n असेल मायनस n तर आपण ते लिहिताना कसं लिहितो a रेस टू 1 अपॉन a रेस टू n या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. म्हणजे काय दिलेलं आहे g रेस टू मायनस 1/2 आहे. मग काय येणार इथं 1 अपॉन a रेस टू n बरोबर. म्हणजे तेच इथे त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे g रेस टू मायनस 1/2 ते जर डिनॉमिनेटर मध्ये दिलं तर त्याची पॉवर काय ते प्लस होते g रेस टू हाफ आणि ह्या जी दोन्हीची पॉवर हाफ आहे म्हणजे काय होतं त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण म्हणजे त्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट जर घेतलं याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतात स्क्वेअर रूट मध्ये जाते ते व्हॅल्यू. म्हणजे काय येणार t is equal to k under root l upon g. This equation is called as equation of simple pendulum. हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन कशाचं आहे सिंपल पेंडुलमचं इक्वेशन आहे. पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. जर आपल्याला तुम्हाला इथं इन्स्ट्रुमेंट मध्ये पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तो पिरियड कशा तुम्हाला तर ह्याच्यावरनं t equal to k l upon g ह्या इक्वेशनचा यूज करून काय करणार आपण त्याचा पिरियड कॅल्क्युलेट करणार. काय करणार त्याचा टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड काय करणार त्याचा कॅल्क्युलेट करणार. तर अशा पद्धतीने काय आहे ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनची ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये कोणाला सर आवाज ब्रेक होतोय. काय शंका काय याच्यामध्ये आवाज ब्रेक होतोय सर. सर आवाज ब्रेक व्हायलाय. आवाज ब्रेक होतोय सर. काय अडचण आहे नाही सर आवाज ब्रेक होतोय तिकडून. आवाज ब्रेक होतोय.
तुमचा सर आवाज ब्रेक होतोय. काय होतंय? आवाज ब्रेक ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक व्हायला सर. आवाज येत नाही. नाही येत ब्रेक सर. व्हायला सर. तर बघा इथं आपण टी चे इक्वेशन कॅल्क्युलेट आहे टी इज इक्वल टू एल अपॉन हे जे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे कशासाठी कॅल्क्युलेट केलं बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युलाचा यूज करून हे इक्वेशन आपण काय केलेलं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं कॅल्क्युलेट करू शकतो आवाज ब्रेक व्हायला सर. आवाज येत नाही सर. आवाज ब्रेक व्हायला सर. आवाज ब्रेक व्हायला सर. काय अडचण आहे का नो सर. लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण प्रॅक्टिकलला बघणार आहोत म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅलिपर आहे नियर कॅलिपर आपण आवाज ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक सर होतोय. आवाज ब्रेक व्हायलाय. त्यामधलं आवाज थोडं ब्रेक व्हायलाय सर. आवाज ब्रेक आवाज होतोय ब्रेक सर. या व्हायलाय पद्धतीने सर. आता येतो का आवाज डबल येतोय सर. डबल सर. सर येतोय तुमचा आवाज.
तर बघा हे जे इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत तर कशासाठी वापरले जातात त्यातलं आपण एक इन्स्ट्रुमेंट जे व्हर्नियर कॅलिपर, तर हे व्हर्नियर कॅलिपर आपण ऑलरेडी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. व्हर्नियर कॅलिपर हे जे इन्स्ट्रुमेंट दिलेलं होतं तर हे व्हर्नियर कॅलिपर इन्स्ट्रुमेंट इथं आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? नाही हो. सर. नाही सर. आता दिसते? नाही सर. नाही सर. नाही सर. नाही सर. पवार श्रीनाथ. श्रीनाथ पवार. बोला. मेक अ होस्ट. होस्ट कर मला होस्ट.
पवार श्रीनाथ. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. हो तर. तर बघा आता इथं जे इन्स्ट्रुमेंट दाखवले हे आहेत, तर आता आपलं पुढचं जे आर्टिकल आहे तर ते काय आहे तर सिग्निफिकंट फिगर. तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय सांगलेले डेफिनेशन आवाज ब्रेक व्हायला सर. डिजिट्स, सर जे रिलायबल तुम्ही डिजिट आणि लास्ट सांगताय ना ते अनसर्टन. आवाज ब्रेक होतो. तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे बाळानो. मग नाही सर एवढं नाही सर, नीरज फुल आहे. रेंज फुल आहे. कारण आता रेंज पण मला फुल आहे, मी त्यासाठी मोबाईलवर कनेक्ट केलंय. येतोय सर आवाज. हा, तुम्हाला मोबाईलचा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला रेंज नसेल. सर येतोय तुमचा आवाज. कारण आता प्रत्येक वेळेस लेक्चर आपली ह्यातच चाललंय, आवाज येत नाही ह्यात. प्रत्येक लेक्चर मध्ये 10 ते 15 मिनिट ह्यातच जातात, आवाज येत नाही. तुम्ही एकतर रेंज मध्ये राहत नाही. सर सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन काय सांगता येते? द टोटल नंबर ऑफ डिजिट, रिलायबल डिजिट प्लस लास्ट अनसर्टन डिजिट. हे जे काय डिजिट आहे तर ह्या दोन्ही डिजिटची काय करतो आपण, दोन्ही डिजिटचा जो काय काउंट येतो तर त्याला काय म्हटलं, विच आर डायरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम अ पर्टिक्युलर मेजरमेंट. ज्यावेळेस आपण मेजरमेंट करत असतो त्यात दोन टाईपची डिजिट येत असतात. त्यामध्ये फर्स्ट डिजिट असते रिलायबल डिजिट आणि सेकंड डिजिट असतं लास्ट अनसर्टन डिजिट. आता लास्ट अनसर्टन डिजिट ज्यावेळेस आपण मेजरमेंट करत असतो तर ते मेजरमेंट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दोन टाईपची मेजरमेंट आपण करत असतो. त्यातली पहिली जी मेजरमेंट असते तर ती पहिली मेजरमेंट असते फिजिकल क्वांटिटी. ज्यावेळेस आपण मेजरमेंट करतो तर ती जी मेजरमेंट केलेली असते तर ती मेजरमेंट कशा टाईपची असते? सर आवाज येत नाही. सर सर लिफ्ट झाले. श्रीनाथ पवार. केलं सर.
तर ज्यावेळेस आपण मेजरमेंट करत असतो तर मेजरमेंट ज्या करते वेळी जे काय आपण मेजरमेंट केलेली असते ते 2 पार्ट मध्ये मेजरमेंट केली होती. त्यामधला पहिला जो पार्ट होता तर तो पहिला पार्ट काय होता मॅग्निट्यूडचा, आणि सेकंड जो पार्ट आहे तर तो सेकंड पार्ट काय होता तर युनिटचा. म्हणजे आतापर्यंत आपण जो स्टडी केलेला आहे तर तो युनिटचा स्टडी केलेला आहे, बरोबर. आता आपण स्टडी करणार आहे तो काय करणार आहे तर सिग्निफिकंट फिगरचा, म्हणजे जे काही मॅग्निट्यूड येत होतं तर त्या मॅग्निट्यूडचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी स्टडी करायचं आहे. ते जे मॅग्निट्यूड येतंय तर ते मॅग्निट्यूड कशा टाईपचं असतंय, ते मॅग्निट्यूड म्हणजे काय, ते मॅग्निट्यूड आपण किती डिजिट मध्ये काउंट करतो तर त्या डिजिट मध्ये 2 टाईपचे डिजिट असतात. ज्यावेळेस आपण मेजरमेंट करत असतो तर ते मेजरमेंट केल्यानंतर त्यामध्ये 2 टाईपचे डिजिट येतात. त्यामध्ये पहिलं जे डिजिट आहे तर ते काय आहे रिलेबल डिजिट आहे, आणि दुसरं जे डिजिट असतं तर दुसरं डिजिट काय असतं लास्ट अनसर्टन डिजिट आहे, विच आर डायरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम अ पर्टिक्युलर मेजरमेंट. म्हणजे ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर मेजरमेंट करतो तर ते काय तर त्यामध्ये 2 टाईपचे डिजिट क्रिएट असतात. पण त्या 2 टाईपचे डिजिट म्हणजे कोणते तर डायग्राम मध्ये दिलेले आहेत बघा. तर काय 6.11 ग्रॅम, त्यातला 6.1 हे काय झालं तर रिलेबल डिजिट आहे, आणि लास्टचा जो 1 आहे तर त्याला अनसर्टन डिजिट म्हटलं जातं. म्हणजे ते डिजिट आपण काय करतो ज्यावेळेस आपण त्याचे रूल्स बघणार आहोत, राऊंड अपचे रूल, राउंडिंगचे रूल, म्हणजे लेस दॅन 5 असेल किंवा ग्रेटर दॅन 5 असेल तर त्याच्यामध्ये काय चेंज होतो ते डिजिट म्हणजे काय असतं लास्ट अनसर्टन डिजिट असतं. ते जे डिजिट आहे त्या डिजिटला आपण काय म्हणतो लास्ट अनसर्टन डिजिट म्हणतो. आता त्याच्यावर आपण काय म्हणतो तर आता सुरुवातीला सांगितलेलं आहे सिग्निफिकंट नंबर म्हणजे काय टोटल नंबर ऑफ डिजिट्स, म्हणजे त्यामध्ये 2 टाईपचे डिजिट असतात, एक रिलायबल डिजिट असतं आणि दुसरा अनसर्टन डिजिट असतं, लास्ट अनसर्टन डिजिट, विच आर डायरेक्ट ऑब्टेन्ड फ्रॉम द पर्टिक्युलर मेजरमेंट. त्याच्यावर आपण काय सांगतोय तर त्याची पर्टिक्युलर जी काय मेजरमेंट आहे तर ते पर्टिक्युलर मेजरमेंट आपण काय करतोय काउंट करतोय, बरोबर. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मास इज इक्वल टू 6.11 ग्रॅम, त्याचा सिग्निफिकंट नंबर जो आहे तर तो सिग्निफिकंट नंबर किती आहे 3 आहे. का 3 आहे तर त्यात टोटल नंबर ऑफ डिजिट जे आहे तो टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे 3 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अंक किती आहेत टोटल अंक 3 आहेत, 611 3 डिजिट आहे, 3 आपण काय म्हणतो त्याला 3 घर आहेत म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे 3 हो. डिजिट, ओके. म्हणजे 6.11 त्याला काय म्हटलं जातं जी मेजरमेंट केलेली आहे तर त्या मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यूचा सिग्निफिकंट नंबर काय आलेला आहे 3. त्यानंतर सेकंड डायग्राम मध्ये सेकंड विंडो मध्ये दिलेलं आहे स्पीड 67 किलोमीटर पर आवर, हे स्पीड दिलेलं आहे, त्याचा सिग्निफिकंट नंबर किती नंबर किती आहे 2, ओके. त्यानंतर तिसरा डायग्राम दिलेला आहे टाइमची डायग्राम दिलेली आहे, टाइम किती दिलेला आहे 12.76, त्यामध्ये किती सिग्निफिकंट नंबर आहे 4 सिग्निफिकंट नंबर आहे, लेंथ दिलेली आहे 1.8, त्याचा सिग्निफिकंट नंबर किती आहे 2 आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत प्रत्येकाचा जो आहे तो प्रत्येकाचा सिग्निफिकंट नंबर जो आहे तो कॅल्क्युलेट करणार. तो सिग्निफिकंट नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचे काही रूल्स आहेत, त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण कशा पद्धतीने यूज करणार आहोत बघा. त्यामधला फर्स्ट यूज रूल आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे ज्या काय ते झिरो व्हॅल्यू येते, झिरो आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. जे काही नॉन झिरो डिजिट सोडून दुसरे जे डिजिट येतात तर ते डिजिट ऑलवेज सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे 16, 35.6, 6438, त्याच्यामध्ये झिरो कुठे आहे का नाही, सगळे जे डिजिट आहेत तर ते डिजिट कसे आहेत नॉन झिरो व्हॅल्यूज आहेत, सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत नॉन झिरो आहेत, बरोबर. म्हणून काय सांगतो आपण दिलेले जे त्याचा सिग्निफिकंट नंबर येतोय तर तो सिग्निफिकंट नंबर किती आलेला आहे, काही जणांना 16चा 2 आहे तर त्याच्यामध्ये 2 डिजिट आहेत, 35.6 त्याच्यामध्ये 3 डिजिट आहेत, 6438 त्याच्यामध्ये 4 डिजिट आहेत, म्हणजे काय 2, 3, 4 अशा पद्धतीने काय तर त्याच्यामध्ये डिजिट जे आहेत तर ते डिजिट येत असतात. म्हणजे हा झाला फर्स्ट रूल ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. याच्यावरती बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज डॅश डॅश, नॉट सिग्निफिकंट, ऑलवेज सिग्निफिकंट, नॉट
इन फिजिकल मॅग्निट्यूड असं वेगळं त्या ठिकाणी काय असतात ऑप्शन दिले जातात. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. हे लक्षात ठेवा रूल. त्यानंतर सेकंड रूल काय सांगतोय? झिरोज बिटवीन कोणते झिरो कन्सिडर करायचे? जे झिरो नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आहेत. म्हणजे दोन नंबरच्या मध्ये जर झिरो एखादा येत असेल तर तो झिरो सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचा. तो जो झिरो दिलेला आहे तर तो झिरो काय करायचा? सिग्निफिकंट नंबर म्हणून काय करायचा? कन्सिडर करायचा. तो जो झिरो दिलेला आहे तर तो झिरो काय करणार आपण? सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार आहोत. मग त्यासाठी व्हॅल्यू दिलेली आहे 205 3008 60.005. म्हणजे अशा पद्धतीच्या जे काय व्हॅल्यू असतात तर त्या व्हॅल्यू आपण काय करतो? सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार आहोत. कोणत्या? ज्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये झिरो असेल. असे एक्झाम्पल काय आहेत? 305 आहे, 3008 आहे, त्यानंतर 60.005 आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही झिरो आहेत तर ते झिरो सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार आहोत. ओके. त्यानंतर तिसरा जो रूल आहे तर तो विदाउट डेसिमल पॉईंटचा रूल आहे. पहिले दोन रूल आपण आजच्या लेक्चरला फक्त लक्षात ठेवायचे. पहिला रूल काय सांगितला? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. आणि दुसरा रूल काय सांगितला? झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. म्हणजे जे झिरो सोडून जे काही डिजिट असतात तर ते सर्व सिग्निफिकंट नंबर असतात. आणि दुसऱ्यामध्ये कोणते झिरो कन्सिडर करायचे? जे दोन झिरो नंबरच्या मध्ये येतात, दोन नंबरच्या मध्ये येतात ते दोन झिरो काय करायचे? सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे. ओके. तर ह्या दोन रूल मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नो सर. नो सर. फक्त 60 हो, sir. असेल तर.